आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. आटपाडी बँक चोरी प्रकरण उघडकीस. 3.25 कोटीचा मुद्देमाल जप्त. मुख्य आरोपी अटकेत. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या धाडसी चोरी प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 7 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 8 जानेवारी सकाळपर्यंत अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या पाठीमागील खिडकीचे काच फोडून व गॅस कटरने कापून आत प्रवेश केला. चोरट्यांनी लॉकर रूममधील तब्बल 22 लॉकर फोडून ग्राहकांचे सोने, चांदीचे व रोख रक्कम लंपास केले होते. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी उत्तर प्रदेश व पलूस येथून काही आरोपींना ताब्यात घेत 3,25,54,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपासात आदेश बाबूराव शर्मा वय 30 राहणार उत्तर प्रदेश हा मुख्य संशयित सातारा जिल्ह्यात येणार असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करून त्याला अटक केली. त्याच्या ताब्यातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली. चौकशी दरम्यान त्याने आपल्या इतर साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सध्या या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.